आपल्या डोळ्यासमोर जेव्हा हॉस्पिटलमध्ये बेडवर डोळे बंद करून झोपलेले वडील दिसतात ना, तेव्हा आपलेच डोळे खऱ्या अर्थाने उघडतात. ज्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी स्वतःचा धीर जिजवला, दिवस रात्र कष्ट केले, स्वतःच्या इच्छा मारल्या, तेच वडील आज शांत पडलेले असतात. त्या क्षणी वाटतं माझ्या डोक्यावरची सावली देणारं झाड जुनं वादळात कोसळलं आणि मी उन्हात एकटा उभा आहे. बाबांच्या मायेच्या छायेत वाढलो म्हणून दुःख कधी जवळ आलं तरी जाणवलं नाही. अरे त्या दुःखाची काय मजाल होती माझ्या जवळ येण्याची, कारण माझ्या डोक्यावर बाबांचा हात होता. पण जेव्हा तो हात शांत पडलेला दिसतो तेव्हा आतून माणूस हादरतो. मित्रांनो, जगून घ्या आपल्या बाबासोबतचं आयुष्य. त्यांच्याजवळ बसा, त्यांच्याशी बोला, कारण कोणाची जाण्याची वेळ कधी येईल कोणालाच माहित नसतं. नंतर रडण्यात काही अर्थ नसतो. 10 वर्ष श्राद्ध घालून गावाला जेवण देण्यापेक्षा वडील जिवंत असताना त्यांना प्रेम द्या, वेळ द्या, सन्मान द्या, कारण शेवटी प्रत्येकाचं आयुष्य एक दिवस संपणार आहे. पण त्याआधी आपण दिलेलं प्रेमच कायम लक्षात राहतं. त्यांच्या सावलीत आपण मोठे झालो, त्यांना एकटं पडू देऊ नका. त्यांच्या सावलीत आपण मोठे झालो, त्यांना एकटे पडू देऊ नका. आई वडिलांचा सन्मान करा, वडिलांचा मान ठेवा.